ट्रेलरची सुरुवातच होते एका खूप सुंदर अशा फ्रेममधनं, जिथे एका रेस्टॉरंटमध्ये दोघे जण बसलेत म्हणजे ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे. आता दोघांमध्ये ना कुणीतरी एकाने दुसऱ्याला दुखावलंय. दोघांमध्ये आता खूप जोराचं भांडण होणार आहे. त्याच्या जस्ट आधीची स्टेज. रागामध्ये आपल्याला ना सार्कॅझम सुचतो. हे आपण सगळेजण या गोष्टीशी रिलेट करू शकतो, की आपल्याला समोरच्यावरती भयंकर राग येतोय, इतका राग येतोय, की आपण पण कारण आपण पब्लिक प्लेसमध्ये आहोत आणि कारण आपल्याला पूर्णतः स्वतःला एक्सप्लेन नाही करता येणार आहेत सगळ्या गोष्टी आणि ती जी स्टेज असते ना, ती कमालीची टिपली आहे. कारण ती भीती, ती अँक्झायटी आणि आत होणाऱ्या वेदना, ह्या सगळ्या इमोशन्सला अतिशय सुंदररित्या दोन्ही ॲक्टर्सने कमाल दाखवले आपल्या चेहऱ्यांवरती. एक्सप्रेशन्सद्वारे, संवादांद्वारे आणि आवाजातल्या व्हॉईस मॉड्युलेशन्सद्वारे. अरे तुला माहितीये तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय. आता तेच मराठीतून बोलून दाखवणार आहे का तू? एवढं कळतं अगं मला. कमाल. पहिलाच सीन इतका तगडा होता. ट्रेलरची सुरुवातच अतिशय सुंदर या संपूर्ण सिक्वेन्सने होते आणि एक-एक करत संपूर्ण ट्रेलर आपल्याला बॅक टू बॅक अशा काही गोष्टी दाखवत जातो, जेणेकरून या चित्रपटावरचा विश्वास आपला आणखीनच जास्त वाढत जातो आणि त्याच्याचमुळे मी आधी म्हटलं होतं टीझर पाहता क्षणीच, की हा चित्रपट सगळ्या चित्रपटांना मागे टाकणारा ठरणार आहे. 12 सप्टेंबरला दशावतारसोबत आरपार हा चित्रपट रिलीज होतोय. आरपारचं ट्रेलर अतिशय कमाल आहे, अतिशय सुंदर आहे, उत्कृष्ट दर्जाचा आहे आणि हा आहे नव्या पिढीचा नवा सिनेमा. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट वी वर आस्किंग फॉर. हे सेम सेंटेन्स माझा टीझर रिव्ह्यूमध्ये पण होतं आणि ते परत एकदा मी ट्रेलरमध्ये मांडतेय. कमाल. टीझरमध्येच शर्ट जळतानाचा सीन असेल किंवा टेकडीवरचा सीन असेल, हे दोन्ही सीन्स माझे फेव्हरेट होते आणि त्याच समवेत दोघांनी एकमेकांना सरेंडर केले तो वाला सीन. कमाल. आता रिसेंट सय्यारा हा चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाला जे काही फेक पी-आर केलं गेलं, की लोकं रडताय, शर्ट काढताय आणि फालतूचे चाळे करतायत, हेडगे चाळे ज्याला आपण म्हणतो थिएटर्समध्ये, निब्बा-निब्बीचे चाळे. तर त्या सगळ्या चाळ्यांना जर का बाजूला सरलं, तर तो चित्रपट ॲक्चुअली चांगला होता. त्या चित्रपटातले जे कॅरेक्टर्स होते, स्पेशली ती जी मुलगी होती, ती एक अशी मुलगी होती, की जी आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमधली असू शकते किंवा ती आपण स्वतः असू शकतो किंवा अ गर्ल नेक्स्ट टू आवर डोअर ज्याला आपण म्हणतो ना, तशी मुलगी, तसे कॅरेक्टर्स आणि त्याच्यामुळे त्या चित्रपटातली गाणी, त्या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, प्रेमाचे प्युअर इमोशन्स ज्याला आपण म्हणतो, ज्या माणसाने आयुष्यात कधीतरी प्रेम केलं असेल कोणावरती, तीच माणसं अशा चित्रपटांशी रिलेट करू शकतात असं मला वाटतं. कारण आतापर्यंत मराठी चित्रपट जेव्हा प्रेम आणि कॉलेजात होणारं प्रेम किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला त्यांनी लव्ह स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न केलाय, फालतूपणा करत आलेले आहेत ते आतापर्यंत लिटरली मी तुम्हाला सांगते. एक मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी ज्याला आपण म्हणतो, की जिथे दोन्ही कलाकार हे इमोशन्सला अतिशय रॉ पद्धतीने, अतिशय रॉ डायलॉग्सच्या मार्फत आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतील आणि आरपार हा चित्रपट एक्झॅक्टली तसा आहे. या चित्रपटाच्या सगळ्यात मोठ्या 3 जमेच्या बाजू. पहिली, म्युझिक, संगीतचं डिपार्टमेंट. गुलराज सिंग यांनी या चित्रपटाला संगीत दिलंय आणि सिंगर्समध्ये शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, आनंदी जोशी, अंकिता जोशी अँड गुलराज सिंग हिमसेल्फ. ओ माय गॉड! म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे, डेडली कॉम्बिनेशन आहे आणि त्याचंच उदाहरण आपल्याला चित्रपटाच्या गाण्यांमार्फत कळतंय. माझ्याकडे शब्द नाहीयेत हे सांगायला. सगळ्यात आधी तुम्हाला फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट आठवत असेल तर त्यातला तोड साखळी. तोड धाव सारी डोक्यातली उपाय बी हाच तुला सांगतो सत्वरी. कमाल गाणं होतं. मी आज सुद्धा हे गाणं कारमध्ये रिपीट मोडवरती ऐकत असते. आय एम टेलिंग यू दिस. म्हणजे 1-1 तास मला कुठेतरी जायला लागतो आणि त्यावेळेला तोड साखळी हेच गाणं रिपीट मोडवरती सुरू आहे. हे गाणं इतकं कमालीचं होतं कारण हेच ते आपली संस्कृती आहे. जसं महाराष्ट्रात जर का आपण राहतोय, तर या संस्कृतीमधलं हे जे गाणं आहे, जागरण गोंधळाचं गाणं, तर त्यातलंच आता आणखीन एक गाणं कमालीचं आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेले आहे. परत एकदा आरपारची टीम. कमालीचं गाणं आहे. हे गाणं सुद्धा माझ्या इतकं पसंतीला उतरलंय, की मी कायच सांगू तुम्हाला. सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे, की हे गाणं स्वतः गायलंय डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी, जे स्वतः एक खूप मोठे कलाकार आहेत आपल्या मराठी मातीतले आणि मी यांचे खूप सगळे व्हिडिओज पाहत असते किंवा गाणी त्यांची ऐकत असते. कारण का त्यांचा जो पेहराव असतो, एकंदरीत खऱ्या अर्थाने जागरण गोंधळ कशा पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा देवीला साकडं कशा पद्धतीने घातलं पाहिजे, तर हे आपल्याला डॉक्टर गणेश चंदन शिवे, जर का अजून तुम्ही त्यांचा एकही व्हिडिओ पाहिला नसेल, तर तुम्ही आयुष्यात खूप मोठ्या कलाकाराचं एक कलाकृती तुम्ही मिस आउट करताय. तर तुम्ही YouTubeवरती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच सर्च करा. यू विल कम टू नो दॅट. आणि ही होती मेकर्सची कमाल स्ट्रॅटेजी. जसं मी म्हटलं, अतिशय मास्टर स्ट्रोक मेकर्सकडनं हा दिला गेलाय, की पारंपरिक गाणी गाणारं जे एक मंडळ आहे किंवा जो एक ग्रुप आहे त्यांच्याकडनं हे त्यांनी गाणं गाऊन घेतलंय.
कमाल. म्हणजे याला म्हणतात मास्टर स्ट्रोक. तर चला, पहिली जमेची बाजू तुम्हाला सांगितली मी संगीत, दुसरी जमेची बाजू यातले कलाकार. मी तुम्हाला सांगतेय या मेकर्सने ना असं नाही केलंय की 45 कुठला ऍक्टर आहे आणि त्याला 30 जबरदस्ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जेन्युइनली हे दोघे ऍक्टर्स तरुण वाटतायत. त्यांच्यातली केमिस्ट्री खूप रिअल आणि रॉ वाटते, तितकीच रिलेटेबल वाटते. असं वाटतंय की प्राची आणि अमर हे आपल्याच फ्रेंड्स ग्रुपमधले एक मित्रमैत्रीण असू शकतात किंवा ते स्वतः आपण असू शकतो असं तुम्हाला फील होतं. म्हणजे ते कॅरेक्टर्स तितकेच रिलेटेबल तुम्हाला वाटू लागतात आणि हीच असते जादू त्या कलाकारांची. कमाल अभिनय करतायत दोघेही जण, ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे. आणि तिसरी आणि शेवटची जमेची बाजू, या संपूर्ण चित्रपटाचं ओव्हरऑल प्रेझेंटेशन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, कलर पॅलेट्स, एव्हरी सिंगल थिंग. तुम्ही ना सेट प्रोडक्शन बघा, ज्या पद्धतीने त्यांनी सेट डिझायनिंग केलेलं आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे आता एक गाणं पण आहे 36 गुण. अरे जमले, अरे भारी जमले जमले अफलातून 36 गुण. अर्थात ते गाणं मला खूप ॲव्हरेज वाटलं, इतकंसं नाही आवडलं. बट ओव्हरऑल त्या गाण्याचं प्रेझेंटेशन तुम्ही बघा, यू विल लव्ह दॅट. एकंदरीत या तीनही जमेच्या बाजू आहेत आणि मेकर्सने जो मास्टर स्ट्रोक वापरलाय, अ मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी, जे आपण सगळेजण क्रेव्ह करत होतो. कारण का सय्यारा आपण त्याच्याचमुळे सय्यारा हा चित्रपट इतका गाजला. अर्थात तो छपरी पी-आर-पीज बाजूला सोडा, पण जेन्युइनली मला तो चित्रपट आवडला होता. आणि जेव्हा आपण लव्ह स्टोरी मागतो ना, तेव्हा अशा पद्धतीच्या लव्ह स्टोरी जायला पाहिजे, जिथे थोडी रिलेटेबिलिटी राहील, संवाद रिलेटेबल असतील. ते प्रेम तितकंसं वेगळं वाटेल, हटकं प्रेम असं वाटेल. तेच रटाळपणा नाही वाटणार. एकंदरीत हा होता माझा रिव्ह्यू आरपार या ट्रेलरचा. तुम्हाला आरपार हा चित्रपट कसा वाटलाय ते मला कळवा. आणि 12 सप्टेंबरला 3 तगडे चित्रपट रिलीज होत आहेत, विसरायचं नाहीये. 12 सप्टेंबरला सगळ्या मराठी प्रेक्षकांना मी हक्काने सांगतेय, प्लीज मराठी इंडस्ट्रीमध्ये जर का आपल्याला बदल घडून आणायचे असतील तर 12 सप्टेंबर ही ती तारीख आहे आणि देवाने आपल्याला संधी दिली आहे. तीनही चित्रपट बाप चित्रपट वाटतायत. आरपार, बिनलग्नाची गोष्ट आणि दशावतार. तिन्ही चित्रपटांना आपल्याला भरभरून प्रेम द्यायचे. बघूया नक्की या तिन्ही चित्रपटांमधनं कुठला चित्रपट बाजी मारतोय. तुमचं काय मत आहे? कुठला चित्रपट बाजी मारणार आहे 12 सप्टेंबरला? ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.